25,0 एक्स ॲक्सिसवरती 25 आणि वाय ॲक्सिसवरती 0. 25 एक्स ॲक्सिसवरती 25 आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे 0, म्हणजेच पॉईंट या ठिकाणी येईल. वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजेच हा पॉईंट कुठे येईल एक्स ॲक्सिसवरती येईल. सेकंड पॉईंट कुठे येईल पहा. सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा. 35,7 एक्स कोऑर्डिनेट 35 आणि वाय कोऑर्डिनेट काय 7. आता इथे 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे 10 आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 7 नंबरच्या लाईनवरती आपला काय येईल पॉईंट येईल. 5 6 7 एक्स ॲक्सिसवरती 35 आणि वाय ॲक्सिसवरती 7. 45,33 एक्स कोऑर्डिनेट 45 आणि वाय कोऑर्डिनेट 33. 45 आणि 33. 33 कुठे येईल पहा. हा 30, त्याच्यावर आपल्याला 3 लाईन्स घ्यायचे आहेत. 1 2 3. एक्स ॲक्सिसवरती 45 आणि वाय ॲक्सिसवरती 33. नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा. नेक्स्ट पॉईंट काय आहे 55 45. 55 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 45. या ठिकाणी येईल पॉईंट. एक्स ॲक्सिसवरती 55, वाय ॲक्सिसवरती 45. नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा. 65 65 एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही काय आहे 65. 65 आणि वाय कोऑर्डिनेट 65, म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. एक्स कोऑर्डिनेटवरती 65 आणि वाय कोऑर्डिनेटवरती 65. नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा. 75 47. 75 आणि वाय ॲक्सिसवरती 47. 40च्या वर 7 लाईन्स. हे 5 6 7. एक्स ॲक्सिसवरती 75 अँड वाय ॲक्सिसवरती किती आहे 47. आता हे पॉईंट्स आपण लाईन सेगमेंटने जॉईन करून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला